मोर्चाकडचे ह्या काही काळापासून आपण जे कल पाहिले होते त्या आघाडीवर होत्या। अमेठीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पिछाडीवर आहेत। बघा आता महाराष्ट्राच्या बाहेर काय चित्र आपण पाहतोय। स्मृती इराणी तब्बल 25,000 मतांनी पिछाडीवर आहेत। रायबरेलीत राहुल गांधी तब्बल 73,000 मतांनी आघाडीवर आहेत। तर जौनपूरमध्ये कृपाशंकर सिंह पिछाडीवर आहेत। अमेठीमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पिछाडीवर आहेत। बघा आपण उत्तर प्रदेशमधलं हे चित्र बघतोय। स्मृती इराणी तब्बल 25,000 मतांनी पिछाडीवर आहेत। तर रायबरेलीमध्ये राहुल गांधी 73,000 मतांनी आघाडीवर आहेत। रायबरेली हा तर सोनिया गांधीचा मतदारसंघ आहे, मात्र यावेळी राहुल गांधीने जिथनं निवडणूक लढवली होती आणि आपण बघतोय की मोठ्या फरकाने ते पुढे आहेत आणि एकूण 290 जागांवर एनडीएने आघाडी घेतलेली आहे। 290 जागांवर एनडीएने आघाडी घेतलेली आहे, तर 238 जागांवर इंडिया आघाडी आहे। हे सुरुवातीचे कल आहेत। त्याकडे राज्याकडे वळूया। महाराष्ट्रात मवियाची 28 जागांवर आघाडी आहे, महाविकास आघाडीची। त्याच्यामध्ये ठाकरेंचा गट आहे, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आहे, काँग्रेस आहे। मात्र एकूण देशभरात 280 जागांवर एनडीएने आघाडी घेतलेली आहे। तर 238 जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार पुढे आहेत। अगदी काटेकी टक्कर आपल्याला देशभरात पाहायला मिळते। त्यामुळे कोण पंतप्रधान होणार याची उत्सुकता पूर्ण देशवासियांना आहे। महाराष्ट्रात बघितलं तर महाविकास आघाडीची ही खूप मोठी दिलासादायक किंवा त्यांच्या बाजूने खूप मोठा आकडा आहे। कोकणात वळूया आपण। रायगडमध्ये महायुतीचे सुनील तटकरे आघाडीवर आहेत। अजित पवार गटाचे सुनील तटकरे तब्बल 29,000